विश्वास बसला की ज्ञानेश्वर हे काही साधारण बालक नाहीत, तर एक महान संत आहेत. त्यांच्याकडून ज्ञानेश्वरांना ओळखण्यास चूक झाली होती. आपली चूक कळताच ते ज्ञानेश्वरांच्या पायात पडून माफी मागू लागले. मला माफ करा महाराज, मी तुम्हाला समजू शकलो नाही. तुम्ही दिलेला उपदेश मी नजरअंदाज केला, तेही माझ्या अहंकारापोटी. मला माफ करा. उठा महाराज, तुमच्यासारख्या विद्वान पुरुषांना असे पायाशी राहणे शोभून दिसत नाही. तुम्हाला तुमची चूक कळली हेच खूप आहे. चांगदेव महाराज ज्ञानेश्वरांच्या पाया पडले. हे पाहताच जोशी आणि विसोबा भट यांनाही त्यांची चूक समजली आणि त्यांनीही ज्ञानेश्वरांची माफी मागितली. पुढील काही काळ चांगदेव महाराज आळंदीत राहिले आणि ज्ञानेश्वरांकडून उपदेश घेतले. अरे वा आजोबा, आज खूप छान गोष्ट सांगितली. विश्वास बसला की ज्ञानेश्वर हे काही साधारण बालक नाहीत, तर एक महान संत